चॉकलेट लवर्स ही तुमच्यासाठी बनली आहे। तुमच्याकडे कुठले कुठले फ्लेवर्स आहेत? एकूण आता 8 फ्लेवर आहे आपल्याकडे। ओके, आपल्याकडे सीताफळ रबडी आहे, ही सीताफळ रबडी। ओके, ही फ्रूट रबडी आहे, ही फ्रूट रबडी आहे। Yes. ओके, आणि ही रसमलाई रबडी, ही गुलकंद रबडी आहे, रबडी, ओके, ही खवा रबडी, खवा रबडी, ओके, ही बटरस्कॉच रबडी आणि ही पायनॅपल रबडी। ओके। एकूण 8 फ्लेवर आहे। माझ्यासारखी तुम्हालाही जेवणानंतर काहीतरी डेझर्ट खायची इच्छा होते का? तर डोंबिवलीत आलेल्या कोल्हापूरच्या फेमस चौंडेश्वरी रबडीला नक्की व्हिजिट करा। ही रबडी आपल्याला आपल्या घरच्या रबडीची आठवण करून देते। तर तुम्ही यांना व्हिजिट करायला अजिबात विसरू नका। मी तर माझी रबडी घेतली आहे, तुम्ही कधी घेताय? सो आज आपण आलोय रबडी हाऊसला आणि त्यांच्याकडे रबडीचे वेगवेगळे फ्लेवर्स आहेत। सो आपण आज त्यांचा फर्स्ट फ्लेवर ट्राय करतोय, तो आहे रसमलाई रबडी। तर चला ट्राय करूया। ऑसम आहे, खूप जास्त भारी आहे। रबडी एकदम थिक आहे आणि एकदम मलाई कशी असते त्याची प्रॉपर त्याची त्याला टेस्ट आहे। रबडीपेक्षा ती का रसमलाई रबडी वेगळी आहे, ही रबडी आहे खाल्ल्यावर मला समजलं। सो ही खूप ऑसम आहे। ओके, सो मी आता सीताफळ रबडी ट्राय केली आणि ही रबडी सीताफळच्या पल्पपासून बनली आहे। जो सीताफळाचा प्रॉपर गर असतो त्याची याला टेस्ट आहे। सो ही एक मस्ट ट्राय रबडी आहे इथूनची। नेक्स्ट आहे गुलकंद रबडी। आता गुलकंद कोणाला आवडत नाही, गुलकंद हा सगळ्यांचा फेवरेट असतो। सो ही थर्ड रबडी आपण ट्राय करूया। इट्स टू ऑसम बिकॉज इथे गुलकंद फ्लेवरचा फुल ब्लास्ट होतो ही रबडी खाल्ल्यावर। जर का तुम्ही एक गुलकंद लवर असाल तर ही रबडी तुमच्यासाठी एकदम परफेक्ट आहे। सो आता आपण नेक्स्ट रबडी खातोय, जी रबडी हाऊसची स्पेशालिटी आहे ती म्हणजे त्यांची कस्टमाइज रबडी। सो ही आहे चॉकलेट चिप्स रबडी। ही मी पहिल्यांदा ट्राय करते, मी कधीच चॉकलेट चिप्सची रबडी नाही खाल्ली आहे। सो तुम्ही जर का खाल्ली असेल तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा। तर चला आता आपण ट्राय करूया चॉकलेट चिप रबडी। दिसायला खूप जास्त इंटरेस्टिंग आहे ती। लेट्स टेस्ट। अगेन तेच की चॉकलेट लवर्स ही तुमच्यासाठी बनली आहे। सो प्लीज या आणि ही त्यांची कस्टमाइज रबडी नक्की ट्राय करा।